नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मित्र सचिन आरोटे या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मी सचिन आरोटे तुम्हाला काकडी पिकाविषयी माहिती देणार आहे। व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आम्हाला पण व्हिडिओ काढण्यासाठी थोडंसं प्रोत्साहन भेटतं मित्रांनो। तर आपण काकडी पिकाविषयी आज माहिती घेणार आहोत। जवळपास 15 पांडाचा प्लॉट बनवलेला आहे आपण। 15 पांडाची लागवड केलेली काकडी पिकाची। तर आपण त्याचं बेसिक नियोजन बघणार आहोत मित्रांनो। तर तुम्हाला जर शेणखताचा वापर करायचा असेल काकडी पिकासाठी तर तुम्ही मोकळ्या वावरामध्ये आधी ते अगोदर फेकून घ्या। त्याचं कारण असं की तुम्ही जर ते बेडवरती टाकलं तर तुमच्या पिकाला बुरशी लागण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो। तर आपण आधी खताचं नियोजन बघितलं तर त्यानंतर बेड पाडून घ्यायचे मित्रांनो। जवळपास आपण बेड पाडलेले 4.25 फुटावरती बेड पाडलेले। तर 4.25 फुटावरती बेड पाडून मित्रांनो, जर तुम्हाला जुन्या ड्रिपचा फेप्सी ड्रिपचा जर वापर करायचा असेल तर त्यासाठी एक काम करा मित्रांनो। आधी 200 लिटरच्या टिपडामध्ये 100 लिटर पाणी भरायचं आणि त्यामध्ये 1 लिटर फॉस्फरिक ॲसिड टाकायचं आणि ते ड्रिप त्याच्यामध्ये 5 ते 6 तास भिजवून घ्या, जेणेकरून त्याचे जे होल असतात ते बंद राहणार नाही, जेणेकरून व्यवस्थित पाणी पडेल तुमचं प्रत्येक होलावरती, याची काळजी घ्या। आणि जर आपण बेडवरती टाकण्यासाठी खतांचा जर विचार केला तर आपण पहिले कोंबड खत टाकून घेतलेलं आहे। याला जवळपास 2-2.5 क्विंटल कोंबड खत टाकलेलं असेल। तर कोंबड खतानंतर 1846च्या 2 बॅगी टाकलेलं आहे। बाकीचं खत जास्त करून वापरू नका, रासायनिक खतावर जास्त भर देऊ नका। कारण रासायनिक खताचं काय होतं, आपण जे खत टाकतो ते बेडवरती पूर्ण प्रकारे विरघळत नाही, ते तसंच बेडवरती राहून जातं। त्याच्यामुळे त्याचा जास्त फायदा होत नाही आपल्याला आणि विनाकारण पैसा जातो आपला। त्यापेक्षा तुम्ही कोंबड खताचा जास्तीत जास्त किंवा शेणखताचा जास्त वापर करा। जर ओलं खत असेल तर मोकळ्या वावरात पसरावा शेणखत, आणि जर कोरडं असेल तरच तुम्ही भोतावरती टाका, जेणेकरून तुमच्या जे पीक कराल, टोमॅटो, मिरची किंवा काकडी कराल, त्या पिकासाठी तुम्हाला बुरशी लागण्याचा टेन्शन राहणार नाही। जेणेकरून ओलं जर शेणखत टाकलं तुम्ही तर त्याचा बुरशी लागण्याचा जास्तीत जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे काय होतं, झाडं जळून जाणे किंवा डंपिंग होणे हा प्रकार शेतकऱ्यांच्या नंतर लक्षात येत नाही कशामुळे होतं हे। पण एकंदरीत माझ्या माहितीनुसार तुम्ही जर ओलं शेणखत टाकलं तर हा प्रॉब्लेम तुम्हाला नक्कीच येऊ शकतो। त्यामुळे तुम्ही कोरडं सुकं शेणखत असेल तरच भोतावरती टाका, नाही तर मोकळ्या वावरात पसरून द्यानंतर बेड पाडा, जेणेकरून तुमच्या पिकाला कोणत्या प्रकारची बुरशी लागणार नाही। आणि प्लस म्हणजे असं की आपण सुपर फॉस्फेटच्या 2 बॅगी टाकलेल्या आहे एवढ्या 15 पांडाच्या प्लॉटसाठी। जेणेकरून सुपर फॉस्फेट काय काम करतं, जेणेकरून ओलावा राहतो जमिनीमध्ये आणि बुरशी जास्त लागण्याचा प्रादुर्भाव कमी होतो थोडासा। आणि पेपर जर बघितला आपण तर मी टाकलेला आहे 2150 रुपये बंडलचा पेपर टाकलेला आहे मित्रांनो। हा जो व्हाईट कलरचा पेपर आहे बघू शकता तुम्ही, व्हाईट पेपर टाकलेला आहे। काय होतं, व्हाईट पेपर टाकल्यानं थ्रिप्सचं प्रमाण कमी असतं प्लॉटवरती, आणि हा पेपर निघण्यासाठी पण एकदम उत्कृष्ट पेपर आहे। मागच्या वर्षी मी हा पेपर वापरलेला होता। मी एकाच पेपरवरती वावर न तयार करता 2 पिकं काढलेले मित्रांनो। जवळपास 6 महिने पेपर एकदम क्लिअर होता आणि फाटला नाही, काही नाही, व्यवस्थित निघाला पेपर नंतर शेवटपर्यंत। आणि माझ्या माहितीनुसार, माझ्या अनुभवानुसार तुम्ही पेपर हाच वापरा, माझी ही नम्र विनंती आहे तुम्हाला। व्हाईट कलरचाच पेपर वापरा, त्याचं मायक्रोवन पण चांगलं येतं मित्रांनो, आणि जास्त करून थ्रिप्सचा अटॅक कमी असतो पिकावरती, जेणेकरून हाच पेपर तुम्ही वापरावा। आणि आपण जर हे बघू शकता तुम्ही 1.5 फुटावरती काकडीची लागवड केलेली आहे आपण, अजून उतरलेली नाही आहे। 1.5 फूट होल पाडलेलं आहे, 4.25 बाय 1.5 व काकडी लावलेली आहे आपण। मागच्या वर्षी आपण काकडीची लागवड 4.25 बाय 1 वरती केली होती, पण मग आपल्याला फुलकुजीचा प्रॉब्लेम आलेला होता मागच्या वर्षी, त्याच्यामुळे आपण थोडंसं अंतर वाढून घेतलेलं आहे यावर्षी। तर आपण मागच्या वर्षी चियाताईची सागर व्हरायटीचा लागवड केली होती, तर यावर्षी ती व्हरायटीमध्ये थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे आपण शायनी व्हरायटीची लागवड केलेली यावर्षी। तर बघूया शायनी व्हरायटी कशी काय निघते यावर्षी, आपल्याला शायनीचा जास्त अनुभव नाही आहे। आणि चियाताईची सागर व्हरायटी ही पण खूप सुंदर व्हरायटी आहे, कारण त्याची काकडी जी असते ना ती शेवटपर्यंत हिरवीच असते
त्याच्यामुळं पण मग मागच्या वर्षी ना मला थोडंसं कुठं झाडं जे आहे तर त्याच्यामध्ये काही बोंडखे झाडं आढळले होते. त्यामुळे मी ती व्हरायटी सध्या यावर्षी स्टॉप केली. यावर्षी शायनी व्हरायटीचा अनुभव घेऊ. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.